SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मस्त कुरकुरीत आपण गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैद्याचं पीठ घेऊन कुरकुरीत आपण पुऱ्या बनवूया। पुऱ्या पापड्या बोलतात, पापड्या बनवते। थोडंसं घी टाकते चमचा भरून। सफेद तीळ आणि काळे तीळ ते पण टाकते। थोडासा ओवा घेते। चवीप्रमाणे मीठ घेऊया आपण। मिक्स करूया। थोडंसं घी टाकूया अजून, चांगलं कुरकुरीत बनलं पाहिजे। दोन चमचा भरून टाकलंय मी। चांगलं कालवून घेऊया। अशी मुठ्ठी बनली पाहिजे, एवढंच घी टाकायचं आहे। तुमच्या हिशोबानं टाका, याचं काही माप प्रमाण नाही आहे, काही आपल्या हिशोबानं बनवायचं। थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेऊया। हे बघा, असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। आता याला 5 मिनिटं ठेवूया आपण झाकण लावून। 5 मिनिटं झाले, आता आपण बघूया। गोळा घेऊया। पीठ टाकूया। आता याला आपण घी लावूया। ते ना पीठ टाकूया आपण याच्यावर। आता आम्ही खाली बसलोय किचन सोडून। आता याला एक पळी मारूया। इथे पण पीठ टाकूया। याला पण पीठ टाकूया। आणि याला आता परत लाटून घेऊया।
मैदा कॉर्नफ्लॉवर पण लावू शकता तुम्ही. लाटून घेऊया. इथं लांबी लांबी लाटूया आपण. परत घी लावूया. पीठ टाकूया आपण. साईडला पण असं हे पहिले छोटेवाले आहेत नाही, आपण फोल्ड करून घेऊया. आता हे फोल्ड करूया. इथे पण घी लावूया. थोडंसं लाटून घेऊया आपण. टाकूया. असे छान बिस्किट बनवूया आपण सगळे. बाकीचे पण असेच बनवूया आपण. बघा असे बनवून घेतले सगळे. आता आपण तळून घेऊया. तेल गरम करायला ठेवलंय. तेल तापलं की आपण थोडंसं हे टाकून बघूया. झालं ना गरम. आता तळायला घेऊया आपण. थोडे थोडे टाकून तळून घेऊया. तुम्ही नुसतं मैद्याचे पण बनवू शकता आणि नुसतं गव्हाच्या पिठाचे पण बनवू शकता. आता मी दोन्ही मिक्स केले. 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैद्याचं पीठ. चाय सोबत खायला चांगलं वाटतं. एक दिवस तुम्हाला मैद्याचं पण दाखवणार. नुसतं मैद्याचं चपातीचे असे येतील बघा कलर. चपातीचा कलर कसा असतो तसे येणार.
पण चायसोबत खायला छान लागतात. थोडंसं बारीक गॅसवर पण शेकायचं, का मधला भाग पण कडक नको, म्हणजे कच्चा नको राहायला पाहिजे. काढून घेऊया. कलर बघा किती छान आलाय. हे बघा छान फुगता येते बघा. याला सकाळी चायसोबत नाश्त्यासोबत छान वाटतात खायला. नाही तर टमाटर सॉस, पिझ्झा सॉस बरोबर खाऊ शकता, मेयोनीज बरोबर पण खाऊ शकता. भूक लागली का पटकन काढून घ्यायचं, खाऊन घ्यायचं. राहतात 2-3 दिवस आरामात. एक डबामध्ये भरून ठेवायचा, हवाशीर. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? हे बघा, बिस्कुट बनवले मी. पापडी बनवणार होती पण बिस्कुट बनवून टाकले. चायसोबत आपल्याला डुबवून खायला बरं पडतं. कलर पण छान आलाय. आता तुम्हाला लाईक आणि शेअर करायचं आहे. ट्राय करायचं आहे. तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा. ही चायसोबत खायला छान आहे. नुसतं पण खाऊ शकता, पिझ्झासोबत, टमाटर सॉस बरोबर खाऊ शकता. आणि आम्हाला असेच प्यार देत राहा. थँक्यू.